आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये रसिक श्रोते आपण सर्वांचं स्वागत आणि आपण कल्लोळचा नमस्कार. श्रोते, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण अजितराव घोरपडे विद्यालय कळंबी या शाळेचे मुख्याध्यापक डी.एन. पाटील सर यांना आमंत्रित केलं आहे. एकूणच त्यांची शाळा आजपर्यंत जवळपास 20-22 वर्ष या शाळेमध्ये काम करत असताना, कार्यरत असताना या शाळेचा विकास, संपूर्ण विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास याकडे लक्ष देऊन सरांनी आजपर्यंत शाळेला एका उंचीवरती नेऊन ठेवले आहे. त्यांच्या या प्रवासाविषयी आज आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. सर, आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत. धन्यवाद. या निमित्ताने आकाशवाणीने बोलवलं त्याबद्दल आकाशवाणीचे खूप खूप आभार व धन्यवाद. सर, अजितराव घोरपडे विद्यालय कळंबी इथं गेले 20-22 वर्ष तुम्ही कार्यरत आहात. तर या शाळेला किंवा या शाळेच्या कीर्तीला एका उंचीवरती तुम्ही नेऊन ठेवलेला आहे. या शाळेला घडणारा प्रत्येक विद्यार्थी हा स्वावलंबी होऊन या शाळेतून बाहेर पडतो किंवा एक चांगलं व्यक्तिमत्व त्याचं घेऊन या शाळेतून बाहेर पडतो आणि एक चांगला नागरिक बनतो पुढे जाऊन. आणि त्याला हे सर्व बनवत असताना सरकारचे सगळे उपक्रम त्या विद्यार्थ्याला परिपूर्ण व्यक्ती घडवण्यासाठीचे जे काही लागणारे असलेले संस्कार तुम्ही या शाळेमध्ये त्यांना देत आहात. तर हा प्रवास तुमचा सुरू कधी झाला याविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. तर मी ह्या छोट्याशा गावातील त्या शाळेत शिकणारे विद्यार्थी होतो आणि त्या शाळेमध्ये ज्या शाळेत मी शिकलो त्या सगळ्या शाळेच्या सगळ्याच विद्यार्थ्यांची सगळ्या बाजूने प्रगती व्हावी म्हणून मी त्याच्यामध्ये शाळेमध्ये शिक्षक म्हणून नोकरी लागलो. सुरुवातीला खूपच अडचणी होत्या, इमारत नव्हती, बऱ्याच अनेक भौतिक सुविधा नव्हत्या. आम्ही लोकांच्या अनेक सहकार्यांच्या माध्यमातून अनेक माजी विद्यार्थी समाजातल्या लोकांचे संपर्क साधून शाळेची एक अत्याधुनिक इमारत आम्ही तयार केली आणि त्याचबरोबर मुलांचा गुणवत्ता वाढावी, गुणवत्तामध्ये त्यांना वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये त्यांना यश व्हावं म्हणून शाळेची गुणवत्ता वाढवून दृष्टीनं 10वीचा निकाल 100% लागण्याचा आम्ही चंद्र बांधला आणि 2010 पासून आता 2025 पर्यंत सतत 10वीचा 100% निकाल आहे आणि सर्व शाळेतून मुलांची आम्ही तयारी करून होतो. कोणत्याही खाजगी ट्युशनला मुलांनी जाऊ नये असा आमचा आग्रह आहे. त्याचबरोबर NMSS हे भारत सरकारची शिष्यवृत्ती आहे गोरगरीब मुलांच्यासाठी, त्याच्यामध्ये आपण त्या मुलांना ती शिष्यवृत्ती मिळावी म्हणून शाळेमध्ये वेगवेगळे ज्यादा तासेस घेऊन त्या मुलांची तयारी करून घेऊन आम्ही त्या मुलांना जास्तीत जास्त शिष्यवृत्ती मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आतापर्यंत जवळजवळ 70 ते 75 मुलांना ही भारत सरकारची NMS शिष्यवृत्ती मिळालेली आहे आणि जवळजवळ एका वर्षाला त्या मुलांना 12,000 रुपये मिळतात आणि 4 वर्षात 9वी, 10वी, 11वी, 12वी त्यांना जवळजवळ 48,000 रुपयाची स्कॉलरशिप मिळते. अशा पद्धतीने हे सतत काम सुरू आहे. त्याचबरोबर आपल्या देशाचे जे पंतप्रधान आहेत त्यांनी स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय ही योजना शाळेमध्ये राबवण्याचा एक मोठा निर्णय घेतला. त्याच्यामध्ये ही शाळा संपूर्णपणे पूर्ण क्षमतेने चालवली जाईल. मुलांच्या मध्ये स्वच्छतेचे संदेश रुजवण्यापासून त्यांनी हात धुवावं, 7 स्टेप धुवावं, त्यांनी शाळेचा परिसर स्वच्छ ठेवावा, गाव स्वच्छ ठेवावं, ह्याचे तर अनेक संकल्पना मुलांच्या मध्ये राबवली. त्याचबरोबर त्याच योजनेमध्ये एक संकल्पना होती की मुलींसाठी प्रत्येक शाळेमध्ये चेंजिंग रूम असावं. म्हणजे त्या मुलींना जर मासिक पाळी व्यवस्थापनामध्ये त्या मुलीला अडचणीत आल्या किंवा त्यांना प्रश्न निर्माण झाला तर ते तिथं सगळ्या सुविधा असल्या पाहिजे. ही एक शासनाची भूमिका होती आणि ह्याच माध्यमातून आपण सांगली जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा मुलींसाठी चेंजिंग रूम, सॅनिटरी नॅपकिन, डिस्टर्ब मशीन, सगळे बॅग्स, त्यांची स्वतंत्र खोली, हे सगळी व्यवस्था आपण पहिल्यांदा सांगली जिल्ह्यामध्ये केली आणि ह्या सगळी कामं केल्यामुळे हँड वॉश स्टेशन, स्वच्छता स्वच्छ, परिसरातील सगळी स्वच्छता, त्याचबरोबर हार्वेस्टिंग, ओला कचरा सुका कचरा वेगळा करणे, या सगळ्या माध्यमातून काम केल्यामुळं 2020-21 साली सांगली जिल्ह्यामध्ये स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालयामध्ये ही शाळा पहिल्यांदा आहे, म्हणजे पहिल्या क्रमांकात आली. त्याचबरोबर आता सुद्धा ते अभियान सुरू आहे. त्या अभियानाचं नाव बदललेलं स्वच्छ एक विद्यालय भेटेल आणि त्यामध्ये सुद्धा सांगली जिल्ह्यामध्ये आपल्याला प्रथम क्रमांक ह्या वर्षी 2025 साली मिळालेला आहे आणि आपली शाळा राज्यस्तरावर पुढच्या स्पर्धेसाठी ती गेलेली आहे. त्या स्पर्धेमध्ये भारत सरकारचं देशातल्या अनेक 50-60 शाळा निवडल्या जाणार आहेत. त्याच्यामध्ये ही स्पर्धामध्ये चांगली यश मिळालं तर ही शाळा राज्यस्तरावर त्याचबरोबर राष्ट्रीय स्तरावर जाऊ शकते. या सगळ्या अभियानामधून खरं तर आपण मुलांचं व्यक्तिमत्वच घडवतो असं मला वाटतं की मुलांचा जास्तीत जास्त वेळ शाळेमध्ये जात असतो
आणि जेव्हा मुलांवरती संस्कार करायची वेळ येते, जेव्हा मुलं कळतीच वाईट होतात, आता 5वीची मुलं म्हणजे त्यांना बऱ्यापैकी समजायला लागलेलं असतं सगळं, तर अशा वेळी त्या मुलांचं एक व्यक्तिमत्व घडवणं, आणि 10वी म्हणजे मुलांना खूपच समजायला लागलेलं असतं. आणि एक कनिष्ठ महाविद्यालयाकडे जाताना तो विद्यार्थी थोडासा अर्धा कच्चा समजदार म्हणून बाहेर पडत असतो, पण ज्यावेळी त्याचे आपण दृष्टिकोन आपण स्वच्छ करतो किंवा त्यांच्यावरती एक ठराविक संस्कार करतो, तेव्हा त्यांचे विचार पक्के होत असतात. तर शाळेतच हे सगळं झालं, शाळेतच त्यांना चांगले संस्कार मिळाले, त्यांचे विचार पक्के झाले, शिवाय चांगल्या सवयी त्यांना लागल्या, तर एक व्यक्ती म्हणून त्याचं व्यक्तिमत्व चांगलं घडू शकतं. आणि हा मुळच त्यांचा पाया पक्का करायचं काम तुमच्या शाळेकडून होतं असं म्हणायला हरकत नाही. तर संस्कारक्षम पिढी निर्माण व्हावी, ही पिढी लसणापासून आयुक्त व्हावी, त्याला व्यायामाची सवय लागावी, त्याला स्वतःच मेहनत कष्ट घेण्याची त्याच्या विद्यार्थ्यांमध्ये तयारी व्हावी, हे सगळे उपक्रम आपण शाळेत राबवत असतो. किशोरवयीन मुलांनी 14 ते 18 गटातील त्या मुलांना योग्य संस्कार करणं, योग्य दिशा देणं, हे सुद्धा शाळेचं काम आहे असं मला वाटतं. आणि या बाबतीचे अनेक उपक्रम आपण मुलांना राबवत असतो, जेणेकरून तो आमच्या शाळेतून बाहेर पडल्यानंतर एक सुजाण नागरिक तयार होईल आणि त्याला चांगल्या सवय लागावेत, चांगले संस्कार त्याच्यामध्ये रुजावेत, ही आमची भूमिका असते. आणि त्याच्यामध्ये बऱ्याचपैकी 90-100% आम्हाला यश आलेलं आहे. नक्कीच एक आदर्श विद्यार्थी घडवण्यात शाळेचा फार मोठा आणि मोलाचा सहभाग असतो असं माझं मत आहे. कारण एक व्यक्ती हे फक्त पालक घडवत नसतात, तर त्यांच्यासोबत अनेक हात जोडले गेलेले असतात. त्या विद्यार्थ्यांच्या सहवासात येणाऱ्या व्यक्तींचा प्रभाव त्यांच्यावरती असतो, आणि सगळ्यात मोठा प्रभाव हा शिक्षकांचा असतो. कारण शिक्षक हे आईवडिलांप्रमाणेच मुलांचे आदर्श असतात. एक आदर्श म्हणून ते आपल्या शिक्षकांकडे बघत असतात. अशा वेळी तुम्हाला कुठल्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते आणि एक आदर्श आपला त्यांच्या समोर राहावा या दृष्टीने तुम्ही काय करता? आता ही शाळांमध्ये मुलांना स्वच्छतेची सवय आम्ही लावलेलीच आहे, पण आम्ही त्यांना बाकीच्या सुद्धा व्यक्तिगत जीवनामध्ये चांगलं काय वाईट आहे ते मुलांना कळावं. समाजामध्ये आता सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये त्यांना चुकीच्या गोष्टी त्याचं अनुकरण मुलांनी करू नये. टीव्हीचे वगैरे कार्यक्रमात त्याच्या चुकीच्या गोष्टीचं त्यांना अनुकरण करू नये म्हणून मी सगळं समुपदेशन करत असतो. शाळेत आल्यानंतर तो मुलगा आनंदी उत्साही असतो नेहमी, कारण शाळेचा परिसर एवढा स्वच्छ सुंदर आकर्षक आहे, कारण त्याला शाळा आवडते. आणि त्याच्यामध्ये सकारात्मक चांगले बदल व्हावे, म्हणजे त्याच्या वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये, दुसऱ्याशी बोलण्यामध्ये सुद्धा त्याच्यात बदल आहेत, असं सतत आमचे उपक्रम चालू असतात आणि त्याचा चांगला परिणाम मध्ये झालेला दिसून येतो. म्हणजे विद्यार्थ्यांना शाळेचं आकर्षण वाटावं, शाळेमध्ये यावं असं वाटावं, असं पोषक वातावरण तुम्ही निर्माण करता. आणि नंतर विद्यार्थी शाळेत रमतो आणि जेव्हा एक चांगला प्रभाव त्याच्यावरती पडलेला असतो शाळेचा आणि एकूण वातावरणाचा, आणि त्यातूनच त्याचे संस्कार चांगले त्याच्या मनावरती घडत असतात असं म्हणायला हरकत नाही. त्या दृष्टीने तुम्ही काय म्हणत की एखादा विद्यार्थी मानसिक आणि बौद्धिक पातळीवरती सक्षम व्हावा? तर मुलांना एक मेहनतीची आणि कष्टाची सवय लागावी आमचा उपक्रम असतो. त्याचबरोबर आम्ही सतत मुलांना समुपदेशन करत असताना त्यांना सांगत असतो, समाजाला वावरत असताना चुकीच्या गोष्टीला कुठल्या गोष्टीमध्ये आपण सहकार्य घ्यायचं नाही, चुकीची गोष्ट घडत असताना त्याला पाठिंबा द्यायचा नाही, किंवा एखादी चुकीची गोष्ट घडत असेल तर ते बघून दुर्लक्ष करायचं नाही, स्वच्छता ठेवावी, टापटीप ठेवावं. आपल्या सगळ्यांसाठी हे आहे हे ते मनामध्ये ती गोष्ट रुजावी आमची भावना असते. आता याच माध्यमातून हे सगळं रुजावेत म्हणून महाराष्ट्र शासनानं गेल्या 2 वर्षापासून मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान राबवलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी, संस्कारच्या गोष्टी, गुणवत्तेच्या गोष्टी, मुलांच्या मध्ये होणारे बदल, त्याच्यामध्ये शारीरिक मानसिक होणारे बदल, त्यांची गुणवत्ता वाढ, त्यांना वेगवेगळ्या परीक्षेमध्ये मिळालेली यश, स्पर्धास परीक्षेमध्ये मिळालेली यश, हे सगळं ते मुलांच्यापर्यंत पोहोचावं म्हणून हे शासनानं अभियान सुरू केलेलं आहे. आणि ह्या सगळ्यांचा मला सांगायला आनंद वाटतो की सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या 5 जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानामध्ये आपली शाळा ही छोट्याशा गावातली छोटी शाळा प्रथम आलेली. त्याचा सगळ्या जिल्ह्याला आणि सगळ्या शैक्षणिक क्षेत्रातल्या सगळ्या लोकांना अभिमान वाटतो. खरंच खूपच अभिमानास्पद गोष्ट आहे सर ही. एवढ्या छोट्याशा गावातली शाळा या विभागामध्ये 5 जिल्ह्यांच्या जर प्रथम येत असेल तर नक्कीच काहीतरी विशेष तुम्ही करत असणार आहे. आणि विद्यार्थ्यांचाही सहभाग खूप मोठा आहे या गोष्टीमध्ये, कारण विद्यार्थ्यांना स्वच्छतेची सवय लागली तरच शाळा स्वच्छ राहील.
बरोबरीनं विद्यार्थ्यांना घरी सुद्धा स्वच्छ राहायची सवय लागेल आणि हाच विद्यार्थी उद्याचा नागरिक बनणार आहे. तेव्हा स्वच्छतेची सवय ही शाळेपासून घरापर्यंत जाईल आणि प्रत्येक विद्यार्थी हा नागरिक पुढचा झाल्यानंतर त्याला स्वच्छतेची सवय लागेल आणि याचं स्वच्छ भारत नक्की होईल असा मला विश्वास हो, वाटतो. बरोबर आहे. कारण आपल्याला आपण बघतो सार्वजनिक ठिकाणी जेव्हा आपण सार्वजनिक मालमत्तेचा वापर किंवा सार्वजनिक सोयीसुविधा केलेल्या त्याचा वापर करतात लोक, पण कुठेही स्वच्छतेचा स्वसुद्धा आपल्याला कधी दिसत नाही. तर ही जी सवय आहे ही विद्यार्थी दशेपासूनच जर लावली तर नक्कीच एक नागरिक स्वच्छतेची सवय घेऊन बनेल तो आणि नंतर हे चित्र पालटलेलं आपल्याला बरोबर दिसेल. आणि त्याचं सगळं देशावर, आपल्या राज्यावर, सगळ्या प्रत्येक गावावर सुरुवात ही एका व्यक्तीपासून होत असते आणि देश पातळीवरती याचा सगळा मोठा प्रभाव होत असतो. व्यक्तिगत पातळीवरती जर आपण त्या विद्यार्थ्यांना चांगल्या सवयी लागल्या तर नक्कीच एक चांगला समाज निर्माण होईल असं वाटतं. तुमच्यासारख्या शिक्षकांची दूरदृष्टी आहे ही खरंच खूप प्रभाव पाडणारी आहे आणि नक्कीच एक चांगला समाज घडवण्यासाठीचा तुमचा प्रयत्न आहे असं म्हणायला हरकत नाही. विद्यार्थ्यांना फक्त स्वच्छतेच्या सवयी किंवा अभ्यास कसा करावा, चांगल्या वाईटाची जाण, वास्तवामध्ये कुठल्या गोष्टी आहेत तर त्याचं आपण किती अनुकरण करावं आणि किती गोष्टीचं करू नये याची जाण हे तुम्ही देतच असता. यासोबतच त्यांच्या कलागुणांनाही वाढ तुमच्या शाळेमध्ये मिळतच असेल. त्या दृष्टीने काय प्रयत्न होतात? आपण आपल्या विद्यालयामध्ये रांगोळी स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, विवळ्या चित्रकला स्पर्धा, त्याचबरोबर त्याच्या अंगभूत ज्या कलागुणांना आहे वाव देण्याच्या दृष्टीने आपले सतत उपक्रम चालूच असतात. आता 2020 मध्ये आपल्याला सगळ्यांना माहित आहे की स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभर साजरा करण्यात आला. तर त्यामध्ये आपल्या शाळेमध्ये सगळ्या विद्यार्थ्यांनी पोस्टर स्पर्धा, उत्कृष्ट हस्ताक्षर स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, त्याच्यावर पोस्टर स्पर्धा, चारोळी स्पर्धा, या सगळ्या स्पर्धेमध्ये मुलांनी सहभाग घेतला. एकूण 75 सगळे 75 उपक्रम होते आणि सगळ्या 75 उपक्रमामध्ये उत्साहाने मुलांनी सहभाग घेतला. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे या सगळ्या उपक्रमाची इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली. आणि हे छोट्याशा गावात छोटा आणि सगळ्या सोशल मीडियाने वगैरे त्याची दखल घेतली आणि त्यामुळे आमची शाळा पाहण्यासाठी, मुलांचे संस्कार पाहण्यासाठी, मुलांच्या मध्ये कोणकोणते गुण रुजवले जातात, शाळेमध्ये कोणकोणते उपक्रम राबवले जातात हे अनेक बघायसाठी आसपासच्या गावातले, आसपासच्या जिल्ह्यातले लोक येत आहेत. आतापर्यंत या शाळेला पाहण्यासाठी जवळ 5 ते 5,500 शिक्षक क्षेत्रातले लोक, अधिकारी, शिक्षक, कर्मचारी सगळे येऊन गेलेले. तुम्ही तसं रजिस्टर ठेवलेलं आहे? आम्ही तसं रजिस्टर पण ठेवलेलं आहे आणि त्यांच्या नोंदी पण त्या रजिस्टर मध्ये केलेल्या हे अधिकारी लोक झाले, पण सामान्य लोक सुद्धा किंवा पालक समाजातले लोक ते सुद्धा येत असतात, बघतात आणि त्यांना वाटतं की आता पाऊल टाकल्यानंतर शाळेचा त्यांचं मन असं प्रसन्न होतं. आणि अशा प्रसन्न वातावरणातल्या शाळेमध्ये माझ्या मुलाला ऍडमिशन घ्यावं अशी पालकांची मनातलं इच्छा तयार होते. आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून हे छोट्याशा गावातल्या शाळेत म्हणजे आसपासच्या जवळ अनेक गावातले जवळ 8-10 गावातली मुलं त्या गावात शाळा असून सुद्धा इथं ऍडमिशनसाठी येतात आणि ही संख्या जवळजवळ 500 पर्यंत आहे. तुमचं पटसंख्या त्यामुळे वाढलेली आहे. त्यामुळे पटसंख्या वाढली. उत्तम आहे. मग अशा तुमच्या संस्कारमय छत्र जास्तीत जास्त विद्यार्थी या छत्राखाली येऊन एक चांगले संस्कार येऊन बाहेर पडतील या दृष्टिकोनातून ही फायदेशीर आहे. आणि या माध्यमातून आम्ही मुलांना भविष्यातील स्पर्धा परीक्षा, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये करिअर घडवण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करत असतो आणि त्याचा चांगला परिणाम आता दिसतोय. आमच्या शाळेतली एक मुलगी डेप्युटी कलेक्टर झाली गेल्या वर्षी, दुसरी एक मुलगी परवाच जीएसटी ऑफिसमध्ये काउन्सिल ऑफिसर झाली, दुसरा एक मुलगा मुंबईमध्ये एअरपोर्टवर कस्टम ऑफिसर झाला. असं या माध्यमातून मुलांची सुद्धा प्रगती या शाळेच्या गुणवत्तेमुळे व्हायला लागली. वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये, मिलिटरी भरती, पोलीस भरती असं वेगवेगळ्या नोकरी क्षेत्रामध्ये सुद्धा मुलं आता चमका लागले. आयटी क्षेत्रामध्ये आमच्या शाळेतली जवळजवळ 100 मुलं पुण्याच्या किंवा मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत आहेत. म्हणजे शिक्षणातून अर्थार्जन साध्य व्हावं, महात्मा गांधीजींचा जो संकल्प होता की शिक्षण हे अर्थार्जनासाठी उपयुक्त व्हावं विद्यार्थ्यांसाठी, आणि त्या दृष्टिकोनातून खरं तर तुमचे प्रयत्न चालू आहेत. शिक्षण घेऊन फक्त सक्षम नागरिक बनण्यापेक्षा एक चांगलं अर्थार्जनाचं साधन त्यांना साध्य व्हावं आणि खूप कॉन्फिडंटली त्यांनी जगामध्ये आता ज्या घडामोडी घडतायत, स्पर्धेच्या युगात, नवीन तंत्रज्ञानाच्या युगात अगदी कॉन्फिडंटपणे या क्षेत्रामध्ये जाऊन अर्थार्जनासाठी योग्य प्रयत्न करावे. त्यांनी मोठ्या
हुद्द्यावरती त्यांनी जावं या दृष्टिकोनातून लहानपणापासूनच प्रयत्न तुमच्याकडून होत आहे. आणि त्याला चांगलं यश पण मिळालं. यश पण मिळत आहे आणि त्याची प्रचिती आहे तुमच्याकडे की विद्यार्थ्यांची संख्या एवढी आहे. NMMS च्या स्कॉलरशिप मध्ये सर आजपर्यंत तुम्ही शाळेतल्या मुलांना 40 लाखाची शिष्यवृत्ती मिळवून दिलेली आहे. तर यासाठी हे विशेष प्रयत्न तुम्हाला करायला लागतात. आता हे जे NMMS परीक्षा आहे ही सामान्य कुटुंबातली ज्याचं उत्पन्न क्षमता खूप कमी आहे, म्हणजे गोरगरिबांच्या मुलांसाठीच ही योजना आहे. आणि उत्पन्नाची मर्यादा असल्यामुळे सगळ्या मुलांना तिथे बसता येत नाही, पण सामान्य कुटुंबातल्या मुलांना त्या परीक्षेला बसतात. 8वीला ही परीक्षा आहे आणि त्या परीक्षेमध्ये प्रत्येक जिल्ह्याचा कोटा ठरलेला आहे आणि खूप स्पर्धा आहे. आणि त्या स्पर्धेमध्ये मुलांना शाळेमध्ये आम्ही तयार करून घेतो, त्यांचा जास्त अभ्यास करून घेतो, त्यांना बुद्धिमत्ता गणित हे जे विषयाची खूप तयारी करून घेत असल्यामुळं ते स्पर्धेमध्ये टिकण्याच्या दृष्टीने ते यशस्वी होतात. आणि त्या सगळ्याचा परिणाम म्हणून आतापर्यंत जवळजवळ 70 ते 75 विद्यार्थी त्यामध्ये क्वालिफाय झालेले आहेत. आणि त्या स्कॉलरशिपचं वैशिष्ट्य आहे की 8वीला जर परीक्षेला बसला तर 9वी 10वी 11वी 12वी 4 वर्षी त्याला वर्षाला 12,000 म्हणजे 4 वर्षात 48,000 रुपये स्कॉलरशिप मिळते. आणि सामान्य गोरगरीब कुटुंबातल्या विद्यार्थ्यांना हा फार मोठा प्रौढ शिक्षणासाठी उपयोग पडणारा हा आर्थिक निर्णय भारत सरकारचा त्याच्यापर्यंत पोहोचवायचं आम्ही काम करतो. वा वा किती छान. याशिवाय 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना बाहेरचे क्लासेस न लावता शाळेमध्येच परिपूर्ण शिक्षण देऊन चांगला रिझल्ट देण्याची खासियत तुमच्या शाळेची आहे. बरोबर. तर यासाठी तुम्ही एक मुख्याध्यापक म्हणून काय शिक्षक एक टीम म्हणून काम करतात. जसं क्रिकेट मध्ये सगळ्या टीमने एकत्र आल्याशिवाय मॅच जिंकता येत नाही, तसं आमच्या शाळेतल्या सगळ्या टीमनं आम्ही विभाग करून वाटून घेतो काम आणि त्या कामाच्या माध्यमातून जे अभ्यासक कमी आहेत त्यांच्यासाठी जास्त प्रयत्न करणे, जे मध्यम आहेत त्यांच्यासाठी अधिक त्याचं गुणवत्ता वाढण्यासाठी प्रयत्न करणे आणि खूप हुशार आहेत त्यांची गुणवत्ता वाढण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे अशी आमची सगळी टीम म्हणून काम करते. मग त्याच्या बेसिक गोष्टी त्याला गणिताच्या चांगल्या आल्या पाहिजेत. सेमी इंग्रजीच्या माध्यमातून त्याला भविष्यकाळातलं जे शिक्षण इंग्रजी माध्यमातून त्याला मिळत आहे याच शाळेत मिळत आहे. सेमी इंग्रजी म्हणजे 2-3 विषय जे इंग्रजी माध्यमातले आहेत, म्हणजे इंग्रजी माध्यमात ज्या मुलांना जाता येत नाही त्याची ती पर्यायी व्यवस्था आम्ही शाळेमध्ये उपयोग करून केलेली आहे. त्याचबरोबर ऑलिम्पियाड हा एक संकल्पना आहे, म्हणजे भविष्य काळामध्ये ज्याला म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये यश मिळवायचं आहे, म्हणजे IT क्षेत्रामध्ये यश मिळवायचं आहे, ज्याला मेडिकल क्षेत्रामध्ये यश मिळवायचं आहे, त्याची तयारी आम्ही शाळेतच करून घेतोय. आणि ह्या सगळ्याचा परिणाम चांगला रिझल्ट आहे. आणि सगळे शाळेतली जी आमची टीम आहे, सगळे शिक्षक कर्मचारी क्लास हे सगळे याच्यामध्ये मुलांच्यासाठी वेळ देत असतात आणि काम करत असतात आणि त्याचा चांगला परिणाम रिझल्ट मिळाला आहे. आणि रिझल्ट मिळायला लागल्यामुळे आमचा स्टाफ आमचे सगळे कर्मचारी आनंदाने उत्साहाने काम करतात. ही सगळी टीम सांभाळताना काही चॅलेंजेस तुम्हाला येतात? टीम सांभाळत असताना आता प्रत्येकाला जी क्षमता आहे ते काम आम्ही देत असतो आणि ज्याच्या क्षमतेप्रमाणे ते कामाची वाटणी करतो आणि त्याच्यामुळे आवडीने लोक काम करतात. आणि पूर्व काय व्हायचं, लोक काम करायला थोडं टाळाटाळ करायची, पण जसं जसं यश मिळत गेलं सगळ्या क्षेत्रामध्ये त्यामुळे आवड निर्माण झाली. आणि शाळेमध्ये पालकांच्याकडून समाजातील लोकांच्याकडून सन्मान होतो शिक्षकांचा, हो तुमची शाळा तुमच्या शाळेत माझ्या मुलाला ऍडमिशन मिळालं पाहिजे ही जी भावना समाजामध्ये येते ना त्याचा चांगला परिणाम शिक्षकांचा पण समाजामध्ये मान सन्मान या माध्यमातून वाढलेला दिसतोय. लोकसहभागातून मॉडेल स्कूल सांगली जिल्ह्यातील एकमेव शाळा लोकसहभागातून गुणवत्ता आणि भौतिक सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न तुमचा झाला. पण लोकसहभागातून याची कन्सेप्ट काय? आता शासनाचं धोरण आहे की लोकांनी आपल्या गावचं जसं मंदिर आहे तसं विद्यालय चांगलं देवालय निर्माण व्हायला पाहिजे असं शासनाची भूमिका आहे. आणि त्यामुळे त्या माध्यमातून लोकांच्या माध्यमातून माझे विद्यार्थी असू दे, वेगवेगळ्या क्षेत्रातले जे यशस्वी झालेले उद्योजक असू दे, CSR फंड असू दे, या माध्यमातून शाळेतल्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करायची शासनाची अपेक्षा आहे. आम्ही लोकांना आवाहन केलं, माझ्या विद्यार्थ्यांना आवाहन केलं, समाजातील लोकांना आवाहन केलं. त्या माध्यमातून आम्ही शाळेमध्ये सर्व वर्गामध्ये टीव्हीच्या माध्यमातून ऑनलाईन लर्निंग घेतो. आम्ही जवळजवळ 3 किलोवॅटचं सोलर सिस्टम शाळेत बसवलेलं आहे. सगळ्या मुलांना पूर्ण खर्च पाणी देतो. सगळ्यामध्ये ग्रंथालय स्वतंत्र आहे, गणित प्रयोगशाळा आहे, विज्ञान प्रयोगशाळा आहे, अटल टिंकरिंग लॅब भारत सरकारची जी आहे त्याच्यामध्ये सुद्धा अनेक लोकांच्या मैत्रिणी